एकूणच इराणच्या मिसाईल आणि ड्रोनची ताकद काय आहे हे साऱ्या जगानं गेल्या 23 दिवसांत पाहिलं। अमेरिका, इस्रायल या जगातील सामर्थ्यशाली लष्करी ताकदींनाही बोटं तोंडात घालायला लावली। इराणी मिसाईल्सनं या दोन्ही देशांना अगदी चक्रावून टाकलंय। आता तर इराणच्या मिसाईलनं इस्रायलचं अभेद्य आयरन डोम भेदत थेट इस्रायलच्या डिमोना न्यूक्लिअर प्लांटवरच हल्ला केला। त्यामुळे इराणकडे असं नेमकं कोणतं मिसाईल आहे ज्यानं जगातील सर्वात शक्तिशाली संरक्षण प्रणालीला वाकुल्या दाखवत इस्रायलमध्ये हल्ला केला? पाहूया एक रिपोर्ट। डिमोना न्यूक्लिअर प्लांटवर हल्ला। इराणकडे कोणतं क्षेपणास्त्र ज्यानं आयर्न डोम भेदलं? इराणची चाल, इस्रायल फेल। गाझाकडून असो किंवा लेबनॉनकडून हल्ला असो, इस्रायल कायम आयर्न डोमच्या आड आपलं संरक्षण करत आलाय। इराणसह सुरू असलेल्या युद्धातही याच आयर्न डोमनं अनेकदा भीषण हल्ले पचवले। इराणनं इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले केले, मात्र यातील बहुतांश हल्ले याच आयर्न डोमनं इंटरसेप्ट करत निकामी केले। मात्र आता हाच आयर्न डोम कमकुवत झालाय की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे, कारण इस्रायलच्या या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देत इराणनं इस्रायलच्या अराद आणि डिमोना या शहरांवर हल्ले केले। थोडक्यात इराण इस्रायलच्या मिसाईल न्यूक्लिअर प्लांट पर्यंतही पोहोचलाय। इराणनं आता असं मिसाईल सोडलंय की त्याला रडारनंही पकडलं नाही आणि थेट इस्रायलच्या सर्वात सुरक्षित डिमोना न्यूक्लिअर प्लांटवर जाऊन पडलं। आधी न्यूक्लिअर शहर डिमोना आणि अराद शहरात कसा विध्वंस झाला त्याची दृश्य पहा। या हल्ल्यांनी इस्रायलमध्ये जीवित आणि वित्तहानी झाली आहे। 100हून अधिक जण जखमी झालेत। डिमोनामध्ये इस्रायलचं आण्विक संशोधन केंद्र आहे। त्याच्या संरक्षणासाठी इस्रायलकडून आयर्न डोमसह एरो सिस्टीमचा वापर केला जातो। मात्र यावेळी इराणी हल्ल्यात या संरक्षण कवचाच्या चिंधड्या उडाल्यात। इस्रायलला आपलं संरक्षण करता आलं नाही आणि डिमोनामध्ये सारं काही उद्ध्वस्त झालं। याचाच अर्थ इराणनं इस्रायलच्या आयर्न डोमवर तोडगा शोधलाय का? इराणकडे नेमकं असं कोणतं क्षेपणास्त्र आहे की ज्यानं आयर्न डोम भेदलंय? अर्थात हा हल्ला कोणत्या इराणी मिसाईलद्वारे करण्यात आला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही। मात्र हा हल्ला इमाद या इराणी मिसाईलद्वारे करण्यात आल्याचा एक अंदाज व्यक्त होतोय। इराणच्या या इमादची खास वैशिष्ट्ये पाहूया। इमाद अचूकपणे आपलं लक्ष्य साधतो। इमाद मिसाईलमध्ये टर्मिनल गायडन्स सिस्टीम आहे। हे मिसाईल हवेत असतानाच मार्ग बदलू शकतं, त्यामुळेच आयर्न डोमही त्याला ट्रॅक करू शकत नाही। याची मारक क्षमता 2000 किलोमीटर पर्यंत आहे। 750 किलोचे विस्फोटक वाहण्याची क्षमता आहे। इराणनं इस्रायलचा आयर्न डोम भेदल्यामुळे आता इस्रायलच्या संरक्षण कवचाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। जेव्हा इराणनं इमाद मिसाईल डागलं तेव्हा आयर्न डोमनं ते इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी इमादनं आपली दिशा बदलली, सुरक्षा कवच भेदत पार गेलं। डिमोनावर थेट मिसाईल डागलं नाही, मात्र त्यासाठी एक रणनीती बनवली। इराणनं आधी शेकडो आत्मघाती ड्रोन हल्ले केले। त्याचवेळी काद्र हे मिसाईल डागलं, जे हवेतच अनेक भागांमध्ये विभागलं गेलं। या मल्टी वॉरहेडमुळे इस्रायली डिफेन्स सिस्टीम पुरती गोंधळली। जेव्हा इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीम ड्रोन आणि काद्रशी एका वेळी झुंजत होती, त्याचवेळी इमादनं डिमोना न्यूक्लिअर प्लांटच्या बाहेरील परिसरात हल्ला केला। इस्रायली आयर्न डोम जगातील सर्वात अचूक सुरक्षा कवच मानलं जातं। त्याची सर्वात मोठी ताकद असते त्याची रडार सिस्टीम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स। हे इतके सक्षम असतात की पापणी लवायच्या आतच आगामी मिसाईल हल्ला कुठे होणार याची नेमकी माहिती पुरवतात। मात्र यावेळी आयर्न डोम इस्रायलचं संरक्षण करू शकला नाही आणि डिमोनासारख्या संवेदनशील क्षेत्रापर्यंत इराणी मिसाईल पोहोचले आणि हाहाकार उडाला। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।